आजचं जे चॅप्टर आहे ना, ते खूप इंटरेस्टिंग आणि खूप सुंदर आहे. चॅप्टरचं नाव आहे नकारात्मकता से बाहर आने का जादुई तरीका या जादुई कदम. काही निगेटिव्हिटी तुमच्या आयुष्यात असेल तर त्याच्यापासून बाहेर कसं यायचं? तर कुठलीही गोष्ट होते आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा काही निगेटिव्ह सिच्युएशन्स घडतात, वेदर आपली तब्येत खराब होते, आपल्याला जॉब नसतो किंवा अनेक रिलेशनशिपमध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स असतात. हे जे काही प्रॉब्लेम्स येतात, तर जेव्हा प्रॉब्लेम्स येतात, तर त्या प्रॉब्लेम्समध्ये आपण याला पार कसं करायचं तर याच्यासाठी खूप सुंदर आणि छान माहिती दिलेली आहे की कसं याच्यातून आपण ओव्हरकम करू शकतो आणि कसं आपण स्वतःला आनंदी ठेवू शकतो आणि कसं आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो. तर काय करायचं आहे बघा, जेव्हा आपण आजारी पडतो, तर आजारी पडल्यानंतर कुठला तरी आपला बॉडी पार्ट एखादा सपोज डोकं दुखतं, पोट दुखतं किंवा जॉईंट्स पेन होत असतात. तर काही जेव्हा फिजिकल इश्यू येतो तर त्यावेळेस किंवा जेव्हा ते ऑर्गन्स चांगले काम करत असतात त्यावेळेस आपण त्यांना त्यांच्यासाठी कधी आपण कृतज्ञता व्यक्त करतो का? त्यांना कधी आपण मनापासून किंवा मनातल्या मनात धन्यता देतो का? की नाही माझे ऑर्गन्स, माझे बॉडी पार्ट्स, माझं शरीर खूप सुंदर आहे, खूप स्वस्त आहे. कधी आपण हे फील तरी करतो का आतमध्ये? मी खूप निरोगी आयुष्य जगत आहे. नाही करत आपण. पण जेव्हा काहीतरी प्रॉब्लेम येतो तर त्यावेळेस आपण सतत म्हणतो असतो की नाही माझं डोकं दुखतंय, माझं पोट दुखतंय, माझं हे होतंय, मला ते होतंय. काही ना काही आपण निगेटिव्ह स्टेटमेंट्स बोलत असतो किंवा जेव्हा जॉब असतो त्यावेळेस आपण त्या जॉबला धन्यवाद देत असतो का? त्या पैशापासून, त्या सॅलरीवरती आपण कधीतरी कृतज्ञता व्यक्त करतो का? आपण नेहमी त्याच्याविषयी निगेटिव्ह बोलत असतो, की मला सॅलरी कमी आहे, माझी पोस्ट चांगली नाही आहे किंवा आणि जेव्हा तो जॉब जातो त्यावेळेस मग आपल्याला त्याची किंमत कळते. मग आपण काहीतरी अजून निगेटिव्ह बोलावं लागतो. तर ह्या सगळ्या परिस्थिती ज्या असतात त्या कशामुळे आलेल्या असतात? तर ह्या सगळ्या आलेल्या असतात आपल्या निगेटिव्ह व्हायब्रेशन्समुळे, आपल्या निगेटिव्ह फीलिंग्समुळे किंवा जेव्हा ती वस्तू आपल्याकडे आहे त्यावेळेस आपण त्याच्यासाठी कधीही धन्यवाद दिलेले नाही किंवा त्यासाठी आपण मनापासून कधीही कृतज्ञता व्यक्त केलेली नाही. तर आज काय करायचं आहे? आपल्या आयुष्यामधलं अशी एखादी घटना निवडायची आहे की जी तुमच्यासाठी खूप निगेटिव्ह असेल, नकारात्मक असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला आनंदी ठेवू शकत नाही किंवा असा विचार करता की आपण याच्यामधून काय पॉझिटिव्हिटी काढू शकतो किंवा याला आपण ब्लेसिंग्स कसं देऊ शकतो किंवा याच्यातनं मी काय काढणार की ज्याच्यासाठी मी धन्यवाद देऊ शकते किंवा म्हणू शकते. तर अवघड आहे थोडंसं, पण जस्ट विचार करा की काहीही निगेटिव्ह होतं तर त्याच्यामागे अनेक चांगल्या घटना घडत असतात किंवा ते झाल्यानंतर अनेक चांगल्या घटना आपल्या आयुष्यात येत असतात. त्यासाठी ही निगेटिव्हिटी आपल्या आयुष्यात येत असते. तर ठीक आहे, जी काही निगेटिव्हिटी असेल, जो काही सिच्युएशन असेल तुमची, ती जस्ट राईट डाऊन करायची आहे, की मला हे माझ्या आयुष्यामध्ये नकारात्मक आहे आणि काय करायचं आहे पुढे. तर त्या निगेटिव्ह थिंगमधून किंवा त्या निगेटिव्ह सिच्युएशनमधून काय करायचं आहे, 10 अशा ब्लेसिंग्स काउंट करायच्या आहे, की ज्याच्यामुळे आपले व्हायब्रेशन्स रेज होतील आणि आपण त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह काहीतरी शोधूया. सपोज एक एक्झाम्पल द्यायचं झालं म्हटलं, की सपोज तुमच्याकडे आता जॉब नाही आहे, जॉबलेस आहात आणि तुम्ही खूप सर्च करत आहात, खूप ठिकाणी बायोडेटा दिलेले आहेत, पण कुठूनही कॉल येत नाही आहे किंवा छान रिस्पॉन्स येत नाही आहे, तुम्हाला हवा तसा जॉब मिळत नाही आहे. काहीही प्रॉब्लेम असू शकतो, मे बी हेल्थ रिलेटेड इश्यू शकतो, की डायबिटीज आहे, हार्ट अटॅक येऊन गेला किंवा काहीही कंटिन्यू ॲसिडिटी होते. असे अनेक आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स असतात. एक प्रॉब्लेम घ्यायचा आहे, ज्याच्यावरती आपल्याला मात करायची आहे आणि ज्याच्यामधून आपल्याला पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट करायची आहे. एक प्रॉब्लेम्स लिहिला की त्याच्यानंतर 10 ब्लेसिंग्स लिहायच्या की सपोज जॉब नाही आहे काय म्हणणार, माझ्याकडे जॉब नाही आहे, थँक्यू की जॉब नसल्यामुळे मी माझ्या फॅमिलीसोबत खूप छान टाईम स्पेंड करू शकते. थँक्यू आज माझ्याकडे जॉब नाही आहे आणि याच्यामुळे मला आता कळतं आहे की जॉब असल्यावर मी किती कृतज्ञता व्यक्त करायला हवी होती, याची मला जाणीव झाली. थँक्यू 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 की जॉब नसल्यामुळे मला पैशांची व्हॅल्यू कळाली की पैसा नसला तर माणूस खरंच किती हताश होऊन जातो. थँक्यू 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 की मला आता जॉब नाही आहे. थँक्यू मला जॉब नाही आहे आणि त्याच्यामुळे मला आता एवढा विश्वास आलेला आहे की माझ्यासाठी खूप बेस्ट जॉब कुठेतरी आहे. ही मला उम्मीद आलेली आहे, ही माझ्या मनामध्ये आशा उत्पन्न झालेली आहे आणि माझा विश्वास देवावरचा वाढला आहे. थँक्यू 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 असे स्टेटमेंट आपल्याला कमीत कमी 10 रिझन शोधायचे आहेत. निगेटिव्ह सिच्युएशनमधून 10 ब्लेसिंग काउंट करायचे आहे ज्याच्यामुळे आपल्याला फायदा होतो आहे. अवघड आहे पण जस्ट ट्राय करा आणि बघा नक्की जो तुमचा प्रॉब्लेम आहे तो खूप लवकर किंवा कमी काळामध्ये सॉल्व्ह होईल आणि पॉझिटिव्हिटी खूप सुंदर प्रकारे अट्रॅक्ट होईल. तर हा होता आजचा आपला होमवर्क किंवा हे होतं आजचं आपलं वर्क. जादू या पुस्तकामधलं धडा 7वा होता आजचा, जादुई तरीका नकारात्मकता से बाहर आने के लिए. आणि जर सपोज दिवसभरामध्ये कधी स्वतःला आपण जेव्हा विचार करत असतो किंवा कोणासोबत बोलत असतो त्यावेळेसही आपण काय करत असतो, कुठल्या तरी घटनेबद्दल जसं आपण जॉबविषयी बोलतो की आपण रडत असतो किंवा निगेटिव्ह बोलत असतो, तर जेव्हा स्वतःला कॅच कराल कुठल्याही गोष्टीचा फायदा तेव्हाच होतो जेव्हा आपण त्याला इम्प्लिमेंट करत असतो आपल्या आयुष्यामध्ये, आपण त्याला आणत असतो आणि स्वतःवरती काम करत असतो. तर आठवायचं आहे किंवा विचार करताय आणि स्वतःला कुठेतरी पकडताय की नाही मी आता निगेटिव्ह बोलत होते किंवा मी निगेटिव्ह विचार करत होते, जेव्हा पकडाल त्यावेळेस म्हणायचं आहे नाही बट थँक्यू की याच्यामुळे मला
असं असं होतं किंवा डॅश डॅश हा फायदा होतो आहे. जेव्हा कधी स्वतःला निगेटिव्ह विचार करताना पकडा, स्वतःला जस्ट जागं करा, एक चिमटा घ्या आणि म्हणा की नाही धन्यवाद, याच्यामुळे मला हा फायदा होतो आहे किंवा याच्यामधून मी हे शिकत आहे. स्वतःला मनातल्या मनात बोलायचं आहे किंवा कोणाशी बोलताना जर निगेटिव्ह उद्गार निघत असतील, निगेटिव्ह शब्द निघत असतील, तर त्याला पटकन सावरून म्हणायचं, नाही पण मला असं म्हणायचं होतं की या गोष्टीसाठी माझ्याकडनं मनापासून धन्यवाद. मी या गोष्टीसाठी खूप आभारी आहे. आणि बघा, आयुष्य खरंच खूप सुंदर होईल आणि खूप खूप पॉझिटिव्ह होईल. कुठल्याही गोष्टीमध्ये कधीही नकारात्मकता नसते, तर पॉझिटिव्हिटी असते. पॉझिटिव्हिटी बघायला गेलं तर जास्त प्रमाणात असते. ती जर आपण शोधली तर ती अजून मल्टिप्लाय होऊन आपल्या आयुष्यात येते आणि आपल्या आयुष्यामध्ये रंग भरायला लागते आणि आपलं आयुष्यमय एक जादूमय जादूमय आपण म्हणतो की फरक पडतो आणि नेक्स्ट लेवलला निघून जातं आणि आपणही आनंदी राहतो आणि आपलं आयुष्य नक्कीच आनंदी होतं. आय होप तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील. तुम्ही लाईक करत असाल, शेअर करत असाल तर चॅनललाही काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. आणि भेटूया परत आपण उद्याच्या 7व्या दिवसामध्ये. थँक्यू अँड थँक्यू.